श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण पाहिलं की वसंतने पाठवलेला मुलगा लावण्याच्या घरासमोर आला होता. लावण्याने त्याचा बऱ्याच अंशी अपमान केला होता. त्याचा राग धरून तो मुलगा तिथून निघून गेला होता. दुसऱ्या पॉइंटवर सावित्रीबाई आणि काव्या महादेवांच्या मंदिरात गेल्या होत्या. प्रणवच्या माणसांनी त्यांचा पाठलाग केला होता. श्रद्धाची दीदी प्रणवच्या सांगण्यावरून मंदिरातच पोहोचली होती. सावित्रीबाईंना उन्हामुळे चक्कर आली होती. त्या पडणारच होत्या की कोणीतरी त्यांना सावरलं होतं. या भागात ती व्यक्ती कोण आहे ते पाहूयात. भाग सुरू करण्यापूर्वी एक विनंती. कृपया जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भाग किंवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एक छोटीशी कमेंट नक्की द्याल, जेणेकरून मला पुढील भागाच्या लेखनासाठी प्रोत्साहन मिळेल. आता पुढील भागाला सुरुवात करूयात. कथेचं नाव अग्निसाक्षी, भाग 9. लेखिका व कथा वाचन जानकी. काकू, तुम्ही ठीक आहात? त्या व्यक्तीने सावित्रीबाईंना आपल्याकडे खेचत काळजीने विचारलं. आधी तर सावित्रीबाईंना काही समजलंच नव्हतं, पण जेव्हा लक्षात आलं की आपण खाली पडता पडता वाचलो तेव्हा त्यांना घाबरल्यासारखं झालं. मी त्या घाबरल्यासारख्या बोलत होत्या ते त्या व्यक्तीच्या लक्षात आलं. तशी ती सावित्रीबाईंना घेऊन सावलीत गेली. शांत व्हा काकू, तुम्ही ठीक आहात. थोडक्यात वाचले आहात तुम्ही. पण मी म्हणते, एवढ्या उन्हाच्या प्रहरात कशाला निघायचं घरातून बाहेर? आजकाल तरुणांना उन्हामुळे त्रास होतो, तर तुमच्या वयाच्या व्यक्तींना किती होत असेल? काळजी घ्यायला हवी तुम्ही स्वतःची. ती व्यक्ती बोलत होती तर सावित्रीबाई फक्त तिच्या तोंडाकडे पाहत होत्या. काही वेळ तिने तशीच बडबड केली आणि मग तिला समजलं की आपण जास्तच बोलत आहोत, तेही एका अनोळख्या व्यक्तीला. म्हणून तिने आपल्या तोंडाला जरा कुलूप लावलं. तरीही सावित्रीबाईंचे सुकलेले ओठ पाहून तिला दया आलीच. पाणी तरी आणलं आहे का तुम्ही सोबत? त्या मुलीने त्यांना पाणी आणलं आहे का विचारलं. त्यावर सावित्रीबाईंनी नकारार्थी मान हलवली. मग पुन्हा तिची एक्सप्रेस सुरू झाली. काय काकू, आपण बाहेर जाणार आहोत तर सोबत पाणी घ्यायला हवं ना? हे धरा, एका दमात पूर्ण बाटली रिकामी करा आता. ती मुलगी आपल्या जवळ असलेली पाण्याची बाटली त्यांच्या समोर धरत म्हणाली. त्यांनीही पटकन घेतली आणि घटाघटा सगळं पाणी पिऊन घेतलं. त्यांना तहानही लागली होती आणि घाबरल्यामुळे जीवही धाकधूक व्हायला लागला होता. आता बरं वाटत आहे का? पाणी पिऊन त्यांनी बाटली तिच्याकडे दिली तेव्हा तिने त्यांना विचारलं. हो ग, आता खूप बरं वाटत आहे. मला अचानक चक्कर आली. काहीच समजत नव्हतं. बसण्यासाठी जागा शोधत होते तर तोल गेला माझा. पटपट पाणी पिल्यामुळे त्यांना जरा धाप लागली होती. त्यांनी आपल्या वाढलेल्या श्वासांना नियंत्रणात आणत सांगितलं. तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? तसं काही असेल तर मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. उन्हामुळे वयामानानुसार त्रास होणारच. त्यात ना डोक्यावर काही घेतलं आहे आणि नाही पिण्यासाठी पाणी आणलं आहे. सोबतही कोणीच दिसत नाही तुमच्या. ती त्यांच्याजवळ बसत काळजीने विचारत होती. अगं नाही, ते मी. सावित्रीबाई पुढे बोलत असतानाच काव्या तिथे आली. आई, इथले लोक अजिबात पाण्यावाले नारळ ठेवत नाहीत. बघ, मला शोधायला किती वेळ लागला. काव्या आपल्याच धुंदीत बोलत होती, पण जेव्हा तिचं लक्ष त्या मुलीकडे गेलं तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. लावण्य, तू? होय, ती मुलगी लावण्याच होती आणि तीही काव्याला पाहून आश्चर्यचकित झाली होती.
नंतर भानावर येत काव्याने आनंदाने त्या दिवशीप्रमाणे तिला मिठी मारली. आज तर तिचा भाऊही नव्हता इथे, त्यामुळे तिला टोकायला कोणी नव्हतं. लावण्यानेही हसून तिच्या भोवती आपले हात गुंडाळले होते. सावित्रीबाईंना तर काहीच समजत नव्हतं त्याबद्दल. त्या फक्त त्या दोघींकडे पाहत होत्या. नंतर मग काव्या तिच्यापासून बाजूला झाली. तू इथे कशी काय? आज काय माझ्या भावाला दिला होता तसं देवालाही त्रास द्यायला आली होतीस का? काव्याने आनंदाने विचारलं आणि स्वतःच्या शेवटच्या प्रश्नावर स्वतःच खदाखदा हसू लागली. तेव्हा लावण्याच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी पसरली. तिला आपल्या इथे येण्याचं कारण तिला सांगायचं नव्हतं, म्हणून तिने ती नाराजी लगेच लपवली. तसं काही नाही ग, सहज म्हटलं आज देवाचं दर्शन घेऊन मग हॉटेलवर जावं म्हणून आले होते. तिने उडवाउडवीचं उत्तर दिलं. तर काव्याने आपलं हसू थांबवलं आणि तिच्याकडे एकटक पाहिलं. लावण्याचं उत्तर तिला खरं वाटलं नव्हतं. काही दिवसांमध्येच त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली होती की एकमेकींच्या आवाजातील चढ उतार दोघी काहीच क्षणात ओळखत होत्या. काव्या पुढे काही विचारणारच होती की लावण्याने बोलायला सुरुवात केली. ते सोड, तुझं काही लक्ष वगैरे आहे की नाही? काकूंना मंदिरात घेऊन आलीस, पण त्यांना सोडून कुठे फिरत होतीस? काव्या सावित्रीबाईंना आई म्हणाली होती म्हणून लावण्याला समजलं होतं. तिने विचारल्यावर काव्याने कपाळावर हात मारून घेतला. अगं, इथे जे पूजेची थाळी विकायला बसलेले असतात ना लोक, ते अजिबात पाण्यावाले नारळ ठेवत नाहीत. तेच नारळ शोधण्यासाठी बघ मला इतका वेळ लागला. असा उशीर लागणारच होता म्हणून आईला म्हटलं होतं की तू वर जाऊन माझी वाट बघ. मी आलेच नारळ घेऊन. काव्याने जसं सांगितलं तशा सावित्रीबाई हसायला लागल्या. लावण्याने वैतागून नकारार्थी मान हलवली. तू तिकडे नारळ पाहत बसली होतीस आणि इकडे काकूंची तब्येत बिघडली होती. लावण्य अशी म्हणाली तर काव्याच्या चेहऱ्यावर काळजी पसरली. काय काय झालं आई तुला? तू ठीक आहेस ना? काव्या लगेच काळजीने त्यांच्या जवळ येत त्यांचा हात आपल्या हातात घेत विचारत होती. आताच तर त्या हळूहळू पूर्ववत होत होत्या. त्यामुळे लावण्याने सांगितलेलं ऐकून तिला धडकी भरली होती. काही नाही ग बाळा, थोडीशी चक्कर आली होती. आता बरं वाटत आहे मला. काळजी करण्यासारखं काही नाही. सावित्रीबाईंनी तिचं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना चक्कर आली होती हे ऐकून तर काव्याच्या काळजीमध्ये आणखी भर पडली होती. काय? पण पण तू तू ठीक आहेस ना? काव्याने काळजीने विचारलं. हो, ठीक आहेत काकू. बरं झालं देवाने मला लवकर त्यांच्याजवळ आणून सोडलं आणि तू बसली होतीस तिकडे नारळवाल्याशी भांडण करत. लावण्याने गमतीशीर एक टोमणा तिला मारला, पण ते ऐकून काव्याला वाईट वाटलं. आपण आईसाठी तिच्यासोबत आलो होतो आणि तिला अशी एकटीला सोडून आपण चूक केली हे तिच्या लक्षात आलं. मला नव्हतं माहीत असं काही होईल. खरंच सॉरी आई. काव्या मनापासून सावित्रीबाईंची माफी मागत म्हणाली. काही हरकत नाही बाळा, तुझी चूक नाहीच मुळात. मीच उन्हामुळे थोडी सावलीत जाऊन उभी राहायची विसरले होते. जास्त वेळ उन्हात थांबल्यामुळे मला चक्कर आल्यासारखी झाली. बरं ते सोड. तुम्ही दोघी जणी एकमेकींना कशा ओळखतात? जिथपर्यंत मला माहित आहे तुझी कुठलीही लावण्या नावाची मैत्रीण नाही आहे. मग? सावित्रीबाईंनी न समजून विचारलं. तेव्हा काव्याने लावण्याची आणि त्यांची झालेली पहिली भेट त्यांना सांगितली. फक्त शिवायला ती व्हिलन म्हणते ते सोडून. ते सगळं ऐकून सावित्रीबाईंनाही गंमत वाटली. थोडं रिलॅक्स झाल्यासारखं वाटत होतं. आज जर लावण्या नसती तर काय झालं असतं याचा विचार सुद्धा करवत नाही मला. काव्या काळजीने सावित्रीबाई आणि लावण्याकडे आळीपाळीने पाहत म्हणाली. एवढा विचार नको करूस.
सगळं ठीक आहे आता. लावण्य तिच्या गालाला हात लावून म्हणाली. तेव्हा कुठे काव्याच्या मनाला शांती मिळाली. ती तिच्याकडे पाहून किंचित हसली. या तिघींची चालू असलेली गळाभेट श्रद्धाची दीदी लांबून पाहत होती. काहीसं तिला ऐकायलाही येत होतं. आजचा प्लॅन बहुतेक मला इथेच रद्द करावा लागणार असं दिसत आहे. काय करू काय नाही काहीच सुचत नाही आहे. ती तिच्या विचारांत गुंतलेली होती. तेवढ्यात तिच्या फोनची रिंगटोन वाजली. तिने पाहिलं तर प्रणवचा फोन होता. त्याचं नाव पाहून तर तिला चांगलीच धडकी भरली. आता याला काय उत्तर देऊ? जर याला समजलं की आज काम पूर्ण नाही झालं आहे तर मला हा जिवंत सोडणार नाही. त्यात श्रद्धाही त्याच्या तावडीत आहे. तिच्या सुरू असलेल्या विचारात फोन कधी कट झाला तेही तिला समजलं नव्हतं. पण 10 सेकंदांच्या आत पुन्हा रिंगटोन वाजली. भानावर येत तिने फोन उचलला. हॅलो. तिने अडखळत त्याला हॅलो केलं. आवाजावरूनच कोणीही ओळखेल की ती खूप घाबरलेली आहे. काहीच कामाची नाही आहेस तू. मला असं वाटलं होतं की तुझी बहीण नाही तर तू तरी हुशार असशील. पण तूही तुझ्या बहिणीसारखी बावळट निघालीस. आजची मिळालेली सुवर्ण संधी गमावली आहेस तू. प्रणव चिडक्या स्वरात म्हणाला आणि ते ऐकून तिचे डोळे मोठे झाले. इथे काय घडले हे त्याला कसं समजलं? असा प्रश्न तिला पडला होता. पण तुला कसं समजलं? तिने घाबरून आपली नजर इकडे तिकडे फिरवत विचारलं. तिची नजर बहुतेक तो आजूबाजूला कुठे आहे की काय म्हणून त्याला शोधत होती. मला कसं समजलं हे गरजेचं नाही. मला समजलं हे गरजेचं आहे. पहिल्याच दिवशी मिळालेली संधी सोडली आहेस तू. तुझ्याकडून हे अजिबात अपेक्षित नव्हतं. प्रणव अजूनही रागातच होता. तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता त्याने स्वतःचं बोलणं पूर्ण केलं आणि फोन ठेवून दिला. आता आपलं काही खरं नाही हे श्रद्धाच्या दीदीच्या लक्षात आलं होतं. तिने पुन्हा एकदा घाबरून त्याला फोन लावला. तिची भीती फक्त इतकीच होती की आज काम न झाल्यामुळे त्याने तिच्या बहिणीला काही हानी पोहोचू नये. तसा तर तो काही करणार नाही हे तिला माहित होतं. पण एका बहिणीची काळजी तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तिने त्याला वारंवार फोन लावले पण त्याने एकही उचलला नव्हता. त्यामुळे तिच्या काळजीमध्ये आणखीनच भर चढत होती. मग तिने श्रद्धाच्या फोनवर फोन लावला जेणेकरून ती ठीक आहे की नाही हे समजेल. पण श्रद्धाचा मोबाईल त्याच्या जवळच होता. त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता. हताश होऊन तिने आपल्या हातातला मोबाईल पर्समध्ये ठेवला आणि ताबडतोब त्याने दिलेल्या पत्त्यावर जायला निघाली. इथे थांबून आता काही उपयोग नव्हता. त्यामुळे बहिणीच्या काळजीने प्रणवकडे निघाली होती. तू कसं करणार आहेस आणि कसं नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तुझी बहीण मला आवडली होती म्हणून मी लगेच लग्नासाठी तयार झालो होतो. पण ती मुलगी तर तोंडावर अपमान करते. तिला तू माझ्याबद्दल सविस्तर सांगितलं नव्हतं का? एवढी बोलण्याची हिंमत कशी होते? सकाळी लावण्याकडून आल्यावर तो मुलगा वसंतला फोन करून त्याच्याशी भांडत होता आणि त्याचं ते बोलणं ऐकून वसंतला टेन्शन आलं होतं. तू तिला सांगितलं होतं ना की तुझं तिच्याशी लग्न ठरलं आहे ते? वसंतने त्याला विचारलं. कदाचित त्याने तिला व्यवस्थित सांगितलं नसेल. ती काही बोलली असेल असं त्याला वाटलं. तेव्हा तर जास्तच चेव आला तिला. जे नाही ते बोलली ती. मी तर म्हणतो एक मुलगी असून एवढी हिंमत कशी काय होते? आत्ताच असं आहे तर लग्नानंतर कशी वागेल ती माझ्यासोबत? तो मुलगा चवताळून म्हणाला. त्याच्या लेखी मुलींनी मुलांपुढे झुकून राहायला हवं. पण लावण्य झुकणाऱ्या मुलींपैकी नव्हती याची त्याला चांगलीच प्रचिती आली होती. मी बोलतो तिच्याशी. वाटल्यास तिथे येऊन तिला समजावून सांगतो. मला यायला 2-3 दिवस तरी लागतीलच. तोपर्यंत तू काहीही बोलू नकोस किंवा कसलीही हालचाल करू नकोस. या बाबतीत तिला शांततेत समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. वसंत त्याला शांत राहायला सांगत होता
ते ऐकून त्या मुलाने दीर्घ श्वास घेऊन सोडत आपला राग शांत करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, पण 3 दिवसांच्या वर मी अजिबात थांबू शकणार नाही. चौथ्या दिवशी तिला माझ्याशी लग्न करावंच लागेल. ते कसं लावायचं याचा विचार तू कर. जेव्हा तिचं माझ्याशी लग्न होईल तेव्हाच तू मागितलेली जमीन तुला मिळेल, नाहीतर विसरून जा त्या जमिनीबद्दल. त्या मुलाचा राग फक्त काहीच प्रमाणात कमी झालेला दिसत होता. जमिनीबद्दल ऐकून वसंतची दातखिळी बसली. मी 7 लाख रुपये दिलेले आहेत तुला, हेही लक्षात असेलच तुझ्या. आपली बसलेली दातखिळी त्याच्या लक्षात न येऊ देता वसंत म्हणाला, सगळं लक्षात आहे माझ्या, पण ऍडव्हान्स आहेत ते. माझीही एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुझ्या बहिणीशी माझं लग्न नाही झालं तर ती जमीनही विसर आणि 7 लाखही. करोडोंची जमीन आहे ती. त्या जमिनीचे अजून खूप पैसे यायचे बाकी आहेत तुझ्याकडून. तुझ्या एवढ्याशा 7 लाखाने काही तीर नाही मारलास तू. माझ्यासाठी क्षुल्लक रक्कम आहे ती. तो मुलगा वसंतला धमकी देत होता. तुझ्या बहिणीशी माझं लग्न झालं पाहिजे, नाहीतर माझ्याकडून ठेवलेली अपेक्षा विसरून जा असं म्हणत होता तो. त्याच्या बोलण्याने वसंतला त्याचा कमी, लावण्याचा जास्त राग यायला लागला होता. ठीक आहे, लावण्याचं लग्न तुझ्याशीच होईल असं मी तुला वचन देतो. भलेही त्यासाठी मला तिच्यावर जबरदस्ती करावी लागली तरी चालेल. ठेवतो मी, तिकडे यायला निघतो. काही माणसे किती खालच्या पातळीला जातात ना. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःला हवं ते मिळवण्यासाठी आपल्या प्रियजनांच्या भावनेला काहीच किंमत देत नाहीत. वसंतही अशाच काही माणसांमधला एक होता. एका जमिनीच्या तुकड्यासाठी आपल्या बहिणीला दावावर लावायला निघाला होता. आता अशा भावापासून देवानेच रक्षण करावं तिचं. लावण्य, काही टेन्शन आहे का? दर्शन करून सावित्रीबाई, लावण्या आणि काव्या मंदिरातून माघारी निघाल्या होत्या. सावित्रीबाई त्यांच्यापासून थोड्या दूर अंतरावर होत्या, म्हणून काव्याने लावण्याला विचारलं. नाही ग, तसं काहीच नाही. लावण्य कशीबशी हसून म्हणाली, तसं काही नसतं तर तू एवढी उदास दिसली नसतीच. मला एक मैत्रीण समजून सांगू शकतेस. काव्या म्हणाली तशी लावण्य जागेवरच थांबली. तिने तिच्याकडे वळून पाहिलं. मैत्रीण समजायचं काय आहे ग त्यात? तू मैत्रीणच आहेस माझी. मात्र काही गोष्टी अशा आहेत ज्या सांगून मी तुला टेन्शन नाही देऊ शकत. हा पण एक मात्र नक्की, जेव्हा कधी मला सांगावंसं वाटेल ना तेव्हा नक्की सांगेन मी तुला. अगदी हक्काने सांगेन. लावण्य हसून म्हणाली. त्यावर काव्याने डोळे फिरवत दीर्घ श्वास घेऊन सोडला. ठीक आहे, पण जास्तही टेन्शन वाटलं किंवा मन हलकं करावं वाटलं तर माझ्याजवळ नक्की करशील. काव्या वैतागली होती, पण तरीही तिच्या हातावर हात ठेवून म्हणाली. लावण्यानेही हसून होकारार्थी मान हलवली. आता आपला त्रास तिच्याजवळ कशी मोकळी करणार होती ती? सांगून असा तिचा त्रास कमी होणार होता का? बोलून हलकं वाटणार होतं, पण कमी होणार नव्हतं. असा त्रास होता तिचा. तो त्रास देणार कोणी दुसरं नव्हतं, तिचा सख्खा भाऊ होता. मग तर होणाऱ्या वेदना जास्तच असणार होत्या. त्या दोघींचं बोलणं सुरू होतं तेवढ्यात सावित्रीबाई त्यांच्या जवळ येऊन उभे राहिल्या. निघायचं का बाळा? येऊन त्यांनी त्या दोघींकडे पाहून हसून विचारलं. मीही निघते हॉटेलकडे. आज म्हटलं जाता जाता देवांच्या पाया पडून जावं म्हणून आले होते. आता बराच वेळ झाला, मलाही निघायला पाहिजेत. ड्युटी सुरू व्हायला काहीच वेळ बाकी आहे. लावण्य सावित्रीबाईंकडे पाहून म्हणाले. अगं आम्ही सोडून देतो. काव्या पटकन म्हणाली. त्यावर लावण्याने डोळे फिरवले. आता अजिबात नाही. त्या दिवशी सुद्धा माझ्यामुळे तुम्हाला विरुद्ध मार्गाला फिरावं लागलं होतं. आज तसं काही करायचं नाही. काकूंची तब्येत बरी नाही, त्यांना घेऊन आधी घरी जा. तसंही इथून जवळच आहे हॉटेल, मी जाऊ शकते. लावण्य त्या दिवशीचा किस्सा आठवत म्हणाली. ठीक आहे.
काव्यालाही ते आठवलं आणि तिने होकार दिला. मग तिघींनी एकमेकींचा निरोप घेतला आणि आपापल्या मार्गाला निघून गेले. काय होईल जेव्हा वसंत लावण्याकडे येईल? ती स्वतःहून होईल लग्नाला तयार, की वसंत जबरदस्ती करेल तिच्यावर? या प्रश्नांची उत्तरे मिळतीलच पुढे. पुढील भाग लवकरच. तोपर्यंत हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.